हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आता लवकरच जयंती येते, त्यामुळे घराची साफसफाई तर करायलाच पाहिजे. आता मुलांच्या परीक्षा संपल्या सोमवारी, त्यामुळे म्हटलं आता 3 दिवस सुट्ट्या आहेत, तर घर सगळं क्लीन करून घ्यायला पाहिजे. कारण नंतर परत त्यांची पॅटची परीक्षा होणार आहे आणि एप्रिलचा पूर्ण महिना त्यांना शाळा आहे. त्यामुळे 3 दिवस आहे, तोपर्यंत म्हटलं सगळं आपलं आवरून घ्यायला पाहिजे. आता खूप सारा राडा घरामध्ये मी काढून ठेवला होता. म्हटलं एकदाच राडा काय तो सगळं काढून टाकावा. कारण आपल्याला रोज तर असं काही जमत नाही डीप क्लिनिंग करायला. आणि मी राडा काढला की सगळंच मग पिशवीमध्ये, डब्यामध्ये काय आहे ते नाही बघून ठेवते. जे लागते ते ठेवते, जे नाही लागत ते काढून टाकते. कारण आपण रोजची कामं आहेत, कपडे, भांडी, फरशी, पाणी, स्वयंपाक हेच करतो. मुलांना शाळेत सोडायचं, आणायचं, त्यामध्ये बाकीची कामं काही करायला होत नाही. त्यामुळे एकदाच काय तो सगळा राडा काढायचा होता. आता इथे सगळं मी राडा काढून पसारा सगळं झाकून ठेवलं तर सामान. म्हटलं घर भरून झटकून घेताना जाळी वगैरे धूळ पडेल त्याच्यावरती म्हणून. असं तर मी महिन्यातून एकदा तरी घर झटकूनच घेते. त्यामुळे वरून जास्त काही खराब झालं नव्हतं. पण किचनमधले कप्पे असू देत किंवा बेडखालचा पसारा असू दे, असं सगळं मी घासून पुसून घेणार होते. आता पोरांना सुट्ट्या आहेत तर त्यांना पण बोर होत होतं. त्यामुळे ते सोनाक्षीला मी सांगितलेलं जे सामान आहे आपलं ते रोजचं व्यवस्थित पुसून डब्यामध्ये भरून ठेव म्हणून. तर ती मला हेल्प करत होती आणि मुलांनी हेल्प केली की त्यांचा पण टाईम जातो, आपल्याला पण करमणूक होते आणि कामामध्ये मग कसला कंटाळा येत नाही. सगळे मिळून बोलत, गप्पा मारत, हसत, मजा करत कामं केली तर पटापट होऊन देखील जातात. आता ही सगळी मला पितळेची भांडी घासायची होती. किचनवरचं सुद्धा सगळं मी इथं झाकून ठेवलं होतं आणि मांडणी पण घासायची होती. तर मंगळवारी सगळं हे घर मी क्लीन करून घेतलं होतं आणि नंतर बुधवारी किचनवरची मांडणी काढली होती. काल लाईट गेली त्यामुळे बाकीची काही काम मला करता आलं नाही. तर मी हा व्हिडिओ मंगळवारी बनवला होता. आता हे डबे पितळेचे, स्टीलचे, झेलमरचे सगळं घासायचे. तर रोज करून असं मी थोडं थोडं घासून ठेवणार आहे आणि 3 दिवसामध्ये सगळं क्लिअर करणार होते. तर आता सगळं माझं झटकून झालं होतं. टाकी तर खूप जास्त खराब झाली होती. कारण अंघोळीच्या बाथरूमपुढेच टाकी आहे, त्यामुळे साबणाचं पाणी वगैरे उडतं आणि त्यामुळे टाकी जास्त खराब होते. आता इथे किंडर जॉयमध्ये मुलांना जे काही छोटे छोटे खेळणे भेटलेले ते सर्व त्यांनी एका पिशवीमध्ये जमा करून ठेवलेले आणि खूप छान छान खेळणे होते. तर तेच पोरं काढून बघत होते. आता इथे माझी चाललेली सगळी आवरावर पटापट करायची. तर सोनाक्षी थोडासा व्हिडिओ बनवत होती, तर तिनेच थोडंसं शूट केलं होतं. तर सगळं सामान एक साईडला ठेवलं होतं. कोणतं काम करावं आणि कोणतं नाही काही समजत नव्हतं. कारण घरामध्ये सगळीकडे पसारा झाला होता. आता घरातली सगळी डीप क्लिनिंग करायची म्हटलं की पसारा तर होतोच आणि आज मला पूर्ण दिवस जाणार होता. कारण मी सगळं म्हणजे सगळंच किचनमधलं, बेडखालचं, कपाटावरचं सगळं कानाकोपरा सगळं साफ करून घेणार होते. आता इथं सगळ्यात अगोदर झटकून घेतलं, सगळं झाकून ठेवलं होतं. परत जागोजागी सगळं जागच्या जागेला मला ठेवायचं होतं. डबे वगैरे काढून फळ्या पण पुसून घ्यायच्या होत्या. वरून झटकलं की मग बाकीचं राहिलेलं सगळं आपल्याला पटापट करता येतं. आणि काम करायच्या अगोदर खूप जास्त कंटाळा येतो आणि एकदा का कामाला लागले की अजिबात कंटाळा येत नाही. कशी कामं पटापट होऊन जातात समजत पण नाही. तर इथं सोनाक्षी व्हिडिओ बनवत होती. आई बाहेर कपडे धुवत होते. आईला म्हटलं तुम्ही कपडे धुवा, तोपर्यंत मी घर साफ करून घेते, मग नंतर बाकीचे जे काही काम आहेत ते आपल्याला करता येतील. आई म्हणत होत्या बाहेर बसून मी भांडे घासते, तुम्हाला भांडे काढून दे. म्हटलं नको, सगळी धूळ उडेल भांड्यावरती. आज काही भांडे काढायला नको, फक्त घर साफ करून घेते. जर आपण भांडे घासून ठेवले तर परत मग सगळीकडे ती फॅन लावल्यावर ते धूळ जे काही राहिलेले असते ते घरामध्ये फिरत राहते आणि परत भांड्यावरती बसते. त्यामुळे म्हटलं आज भांडे काहीच घासायला नको, उद्या घासूया. वरून सगळं घर साफ करून झालं होतं. आता फळ्या वगैरे पुसून घ्यायच्या होत्या आणि डबे वगैरे काढून मी फळ्या सगळ्या पुसून घेतल्या. ज्या हाताला येतात तेवढ्या मी फळ्या पुसून घेतल्या आणि स्टूलवर चढून ज्या फळ्यांवरचं पुसायचे, डबे पितळेचे भांडे घासायचे ते उद्या मी पुसून घेणार होते. आता म्हटलं जेवढं आपल्या वापरातले रोजचं आहे तेवढं सगळं अगोदर पुसून घ्यावं. तर या सगळ्या फळ्या पुसून घेतल्या. किचनमधलं पण मला सगळं मी काढून पसारा झाकून ठेवला, तो पण सगळा जागी ठेवायचा होता. तर आता मला खूप उशीर झाला होता, पाणी भरायचं होतं. तर आता घरातला राडा काढला की पूर्ण दिवस तर जाणारच. तर असो, तर इथे माझं सगळं क्लीन करून झालं होतं आणि घर चकाचक केलं की मला खूप भारी वाटतं. आणि घरातली कामं करताना आपल्या आवडीची, आपल्या मनासारखी गाणी लावून काम करण्यात वेगळीच मजा आहे. काम करायचा कंटाळा पण येत नाही आणि काम करायला खूप छान वाटतं. आपल्याला बोर होत नाही आणि कामं पण कशी होतात ते सुद्धा समजत नाही. आपला वेळ पण पटापट निघून जातो आणि कामं पण करायला भारी वाटतं, हो की नाही? आणि तुम्ही असं करता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा असे गाणे लावून असा डान्स वगैरे किंवा मग गाणे म्हणत कामं करता का? हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता माझं इथलं सगळं आवरून झालं होतं. आता किचनमधलं आवरायचं बाकी होतं. तर घरामध्ये काम करताना आपण जेव्हा एकटं असतो त्यावेळेस मग हजार प्रश्न आपल्या डोक्यात येतात. कुठेही मन आपलं जातं, त्यापेक्षा गाणे लावले किंवा कशातरी मन गुंतवलं की मग छान वाटतं.
आणि रिकामं डोकं शैतानाचं घर म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आपल्याला एकटं असलं की मग कशातच मन लागत नाही. त्यामुळे कशात तरी मन गुंतवून काम करायला भारी वाटतं. तर असो, आता इथं माझं सगळं आवरून झालं होतं. किचन मी एकदा घासून पुसून घेतलं. म्हटलं अजून एकदा पुसून घेते. आणि आता मस्त माझा किचन कट्टा घासून पुसून झाला होता. पाणी पण भरायचं होतं. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. पाणी भरेपर्यंत खूप उशीर झाला. हा व्हिडिओ मी मंगळवारी बनवला होता. म्हटलं आज व्हॉइसओव्हर करून अपलोड करूया. 2 दिवस कामामुळे काही जमलंच नाही. तर म्हटलं आज अपलोड करून टाकते. तर आता पाणी भरलं की परत संध्याकाळचं रुटीन आपलं चालू होतं. चहा, पाणी, स्वयंपाक, परत किचन पुसायचं, परत भांडे घासायचं. तोपर्यंत 11 वाजतात. हे आपली डेलीची रोजची काम आहे. ते काही आपल्याला चुकणार नाहीत, हो की नाही? तर मी अधूनमधून जसं जमेल तसे व्हिडिओ बनवत असते. तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा बरं का. मी घरातलं काम तर करत होते, पण माझ्या डोक्यात हे चालू होतं की संध्याकाळी स्वयंपाकासाठी काय बनवू? कारण पातळ भाज्या बनवायला काय बनवायचं हे समजत नाही. सुक्या भाज्या बनवायला तर खूप साऱ्या आहेत, पण पातळ भाजी रोज काय बनवायची हेच कळत नाही. तर म्हटलं आता एकच भाजी पातळ बनवते, अंडे शिजवते आणि भाकरी भात करते. तर पाणी लावून घेतले, किचनमधलं पण सगळं पटकन ठेवून दिलं. आणि आता डबे वगैरे पुसून मी असेच लावले होते, कारण मला डबे हे सगळे घासायचेच होते. तर सगळं जागेवर लावलं की किती भारी वाटते. आणि जेव्हा सगळे भांडे वगैरे घासून होणार त्यावेळेस तर आणखीनच खूप छान वाटणार. तर पावडर, तेल, जे काही आपलं रोजच्या वापरातील गोष्टी ते सगळं मी पिशवीत भरून झाकून ठेवलेलं. म्हटलं धूळ वगैरे पडेल, परत ते खराब होईल. त्यामुळे सगळं मी असं पिशवीत भरून ठेवलेलं आणि आता सगळं एकदम जागेवर ते ठेवता येईल. म्हटलं साफसफाईमध्ये इकडे तिकडे वस्तू व्हायला नको. आपल्याला ज्या रोजच्या हातात म्हणजे वापरातील वस्तू आहेत त्या लगेचच मिळायला हव्या. नाहीतर मग घाई गडबडीच्या वेळेस काही भेटलं नाही की मग सगळ्यांचीच खूप चिडचिड होते. आपण म्हणतो मी इथंच ठेवलेलं जागेवरच आहे आणि ज्याला पाहिजे त्याला काही ते भेटत नाही. त्यामुळे असं म्हटलं एका पिशवीत ठेवते, म्हणजे आपल्याला जागेवर लगेच ठेवून देता येईल. आणि हा बॉक्स मी छोटा केला. याच्यामध्ये लिपस्टिक, सिंदूर किंवा काजळ अशा छोट्या-मोठ्या वस्तू मी ठेवते. जे काही आहे ते मी आणि सोनाक्षी माझं आमच्या दोघींचं यामध्ये वस्तू ठेवतो. टिकल्याची डबी वगैरे, म्हणजे आपल्याला पटकन वेळेवर सापडतं. इकडे-तिकडे शोधावं लागत नाही. छोट्या-छोट्या वस्तू असतात, इकडे-तिकडे होऊन जातात. त्यामुळे मग असा एखादा बॉक्स केला काहीतरी वस्तू ठेवायला की मग वस्तू आपल्याला वेळेवर भेटतात. हा 12 गंधांचा बॉक्स आहे, सोनाक्षीला घेतलेला. 1-2 दिवस लावला असेल, परत तो तसाच आहे. मी कधी-कधी लावते. आम्ही लहानपणी खूप जास्त असे वेगवेगळे कलरचे गंध लावायचे कपाळावर, खूप छान वाटायचे. तर आता इथे माझं सगळं आवरून झालं होतं. बाहेर पाणी पण चालू होतं. पाणी भरत-भरत घरातलं सामान मी जिथले तिथे ठेवून घेत होते. तर फायनली सगळं माझं आवरून झालं होतं. त्यानंतर मग मी व्हिडिओ बनवला नाही, बाकीचं काही शूट घेतलं नाही, कारण आता घरातलं पाणी भरायचं होतं. बाहेरचा ड्रम भरून झाला होता, घरात पाईप आणला, घरातलं पाणी भरलं. मी सोनाक्षीने अंघोळ केली, केस वगैरे धुवायचे होते. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आई आली आणि त्यानंतर हे पण आले. मग सगळ्यांसाठी चहा बनवला. मस्त सर्वांनी चहा एकत्र पिला आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले. तिथून पुढं परत माझी संध्याकाळची काम आहे ते चालू झाले. तर असंच होता माझा लाँग व्हिडिओ. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपले अधूनमधून लाँग व्हिडिओ टाकत असते आणि डेली आपले शॉर्ट व्हिडिओ तर येतच असतात. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. या सर्वांनी चहा प्यायला. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त व्हिडिओमध्ये. बाय.